नमस्ते सर. नमस्कार. नाव सांगा सर तुमचं. मी बाळासाहेब किरणाथ विखे पाटील, लोणी तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. काय त्रास होता सर तुम्हाला? काय सायटिका आहे म्हणून सांगितलं होतं डॉक्टरांनी, आणि मणक्यामध्ये गॅप किंवा म्हणजे कंबर दुखणं आणि दोन्ही पायाला झोपेतून उठल्यानंतर चालताच येत नव्हतं. अशा वेळेस बऱ्याचशा तपासण्या केल्या, पण त्यांनी ऑपरेशनचं हे केलं. माझं काही इच्छा नव्हती ऑपरेशन करायची. यूट्यूबवर बघितलं की चोंडी या ठिकाणी डॉक्टर पानगावानी म्हणून आहे, ते चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट देतात. ही माहिती मग काही जणांकडून मिळाल्यानंतर मी इथे येण्याचं ठरवलं. आणि मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये जाण्यापेक्षा एक आयुर्वेदिक किंवा वेगळ्या पद्धतीची थेरपी आहे, मशिनरीवर सगळे ट्रीटमेंट दिली जाते. हे पाहिल्यानंतर मी ट्रीटमेंट घेण्यासाठी ही जागा योग्य आहे असं मी समजून डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू केली. आता किती सेटिंग आहे सर तुमची? माझी फक्त दुसरीच सेटिंग आहे, पण पहिल्या सेटिंगमध्ये त्यांनी पहिल्या सेटिंगला मला पहिलं डाव्या पायाच्या याच्यावर ट्रीटमेंट दिली, कारण दोन्ही पायांना एकाच वेळेस देता येत नाही, म्हणून कंबर आणि डाव्या पायाला दिली. मला चौथ्या दिवशी रिलीफ सुरू झाला, तर मी 14व्या दिवसापर्यंत माझं एकदम क्लिअर झालं. मग मी उजव्या पायासाठी इथं आलो. आज ती ट्रीटमेंट घेतली. तर एकंदरीत म्हणजे डाव्या पायाचीच घेत असताना उजव्या पायामध्ये सुद्धा मला बराचसा रिलीफ मिळाला, कारण त्याच वेळेस त्यांनी कमरेची आणि मणक्याची मला ट्रीटमेंट दिली होती. त्यामुळे तो रिलीफ मला जाणवला की आपलं उजवासुद्धा पाय 50% क्लिअर झाला आहे. म्हणून मी सेकंड इयरला आलो. तर भयंकर चांगला रिझल्ट मला मिळाला, आणि ऑपरेशन करण्यापेक्षा किंवा मोठमोठ्या दवाखान्यात जाण्यापेक्षा ही थेरपी मला भयंकर चांगली वाटली. तर याचे साईड इफेक्ट वगैरे काही नाही. इतर पेशंट पण आता तुमची मुलाखत भरपूर झाली, 2 आले म्हटल्यावर जुने पेशंट पण भरपूर मिळाले सर तुम्हाला. त्यांचा अनुभव काय म्हटले तुम्हाला, ते काय वाटतं त्यांचं? जुने पेशंट म्हणजे त्यांनी असं सांगितलं की काही जण फार जसं झोळी करून आणले या पद्धतीने त्यांना आणण्यात आलं होतं, परंतु ते 3-4 सेटिंगमध्ये स्वतः पायी चालत दवाखान्यातून बाहेर गेले. आता माझ्या समोरच एक पेशंट पाहिलं होतं की त्यांना एक पाय उचलताच येत नव्हता, चालताच येत नव्हतं, परंतु त्यांना दुसऱ्याच सेटिंगमध्ये ते पूर्ण पार सायकलिंग कसं करायचं इथपर्यंत डॉक्टरांनी त्यांच्याकडून करून घेतलं माझ्या समक्ष. आणि मग ते पेशंट होतं. हो, अगोदरचं जे पेशंट होतं पहिल्यांदाच होतं का? हो. मग त्याला ट्रीटमेंट दिल्यानंतरच तुम्ही त्याच्याकडून सगळ्या ॲक्टिव्हिटीज करून घेतल्या, त्यामुळे मला भयंकर समाधान वाटलं की म्हणजे माझ्यासारखंच त्यांना सुद्धा जबरदस्त रिझल्ट मिळाला, आणि ते समाधानी दिसते. ते एक प्राध्यापक होते जळगाव जिल्ह्यातले, म्हणजे एज्युकेटेड लोक आहेत. असं काही नाही का बाबा इथं फक्त ग्रामीण येतात, लांब लांबून लोक येतात. काही मुंबईचे आले होते मागच्या वेळेस, ते मला भेटले. पुण्याची बरेचशी येतात, ज्या ठिकाणी मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत, सगळ्या सुविधा आहेत. सगळं ते टाळून ऑपरेशन टाळायचं असेल तर तुम्ही 100% इथं आलं पाहिजे, असं माझं मत आहे. सर, एक राजकारणात पण एक तुमचं मोठं योगदान आहे, तुम्ही बोलला पण खूप छान. राजकारणाच्या आता ते चालू समाजकारण राजकारण आपलं काही 10% राहतं. आताच इलेक्शन झाले लोकसभेचे, चांगलं प्रतिसाद आहे सगळीकडेच. मतदारांनी भरपूर यावर्षी मतदान केलं, आणि लोकशाही जर जीवन राहिली तर सगळ्या लोकांना चांगल्या प्रकारचं जीवन जगता येईल अशी परिस्थिती आपल्या देशात आहे. तर सर्वांनी इथून पुढं मतदानाला न चुकता यावे असंही आवाहन मी याच्यावर करतो. केलंच पाहिजे, प्रत्येकाने केलं पाहिजे. थँक्यू सर. ओके, थँक्यू. अनाथ आश्रम ट्रस्ट.